शेवटचा दिवस आहे आज अधिवेशनाचा, काय विदर्भाला मिळालेलं आहे आणि गोंदियातनं तुम्ही काय मागितलेलं आहे, काय प्रश्न उपस्थित केले? गोंदियाकरता प्रामुख्याने एक तर आमच्या धानाला 25,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस मिळावा ही मागणी आपण प्रामुख्याने केलेली आहे आणि एक रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे. रोजगारासंबंधी शासनाने ठोस उपाययोजना करावी आणि मग मतदारसंघाचे मग डांगुर्ली बेलेचे सिंचनाचे प्रकल्प असतील किंवा इतर विषय असतील, या सर्व बाबी ज्या मी उहापोहा निश्चितपणे या विधानसभेमध्ये मांडलेला आहे आणि मला पूर्ण म्हणजे सरकारकडून अपेक्षा आहे की गोंदिया जिल्ह्याकरता धान उत्पादन जिल्ह्याकरता एक भरीव घोषणा शासन निश्चितपणे बोनसच्या माध्यमातून करेल. प्रत्येक वर्षी धान उत्पादकांचा प्रश्न येतोय, परंतु त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होत नाही. यावेळेस मागण्या पूर्ण होतील, सरकार तुमचंसुद्धा आहे? नाही, असं नाही होत. म्हणजे प्रत्येक वेळी शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली आहे, भरी मदत केलेली आहे. मागच्या वर्षी 20,000 रुपये प्रति हेक्टरची मदत केली होती, त्याच्यापूर्वी 15,000 रुपये प्रति हेक्टरची मदत केली होती, त्याच्यापूर्वी 500 रुपयाच्या बोनस, त्याच्यापूर्वी 500 रुपयाच्या बोनस. आणि म्हणून सरकार मदत करत नाही असेल भाग नाही, परंतु जे काही मदत करते त्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या भागत नाही आणि म्हणून आम्ही यावर्षी कमीत कमी 25,000 रुपये हेक्टरची मदत करावी असे शासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे. आपण गोंदियामधनं आमदारकी येतात, आपली आमदारकी गोंदियामधनं आहे, तर विशेष करून गोंदियाच्या जनतेला काय मिळणार आहे यंदा? गोंदियाच्या जनतेला जे मागे अनेक कामं मंजूर झाली आहेत ते कामं पूर्ण व्हावे, त्याकरता निधी प्राप्त व्हावा, ते सुरू करण्याकरता जे काही अनेक प्रकारच्या उपाययोजना करायच्या आहेत ते पूर्ण उपाययोजना कराव्यात, याकरता आमचा पहिला प्रयत्न राहणार आहे. आणि मग गोंदियामध्ये जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्न सोडवण्याकरता निश्चितपणे